पोतवडला जो FIR दाखल झाला माझ्या विरुद्ध, हा अत्यंत तत्परतेनं पोलिसांनी दाखल केला. वास्तविक याच्यामध्ये काही तथ्य नसताना या ठिकाणी सूडबुद्धीने केलेला हा FIR आहे, बदनामीकारक आहे माझ्या बदनामीसाठी. पण याच वेळेस याच पोलिसांकडे गेले 3 महिन्यामध्ये मी भांडतो आहे की तासखेडा सावदा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत लाखो रुपयाचा मुरुम चोरी गेला, त्याचे पुरावे दिले, मुरुम चोरी करून देणाऱ्याचं नाव दिलं आणि ह्याचा FIR गुन्हा नोंद करावा पाटबंधारे विभागाने पत्र दिलं, महसूलने पत्र दिलं, तरी पोलिसांनी FIR नोंद करण्यास टाळाटाळ केली, अजूनही केलेला नाही. त्याचबरोबरीला मुक्ताईनगरला 23 कोटी रुपयाचं भंगार चोरी गेलं पाटबंधारे खात्याचं, त्याचाही गुन्हा नोंद करावा असं मी सांगितलं. प्रत्यक्ष त्या ठिकाणी झालं, त्याचं कागदोपत्रे पुरावे दिले, माल स्वतःच्या ठिकाणी दाखवला, पण अजूनपर्यंत पोलिसांनी त्या ठिकाणी FIR दाखल केला नाही. कारण पोलिसांचं ज्या ठिकाणी हित जोपासलं जातं त्या ठिकाणी FIR दाखल करण्यामध्ये, कारवाई करण्यामध्ये मागे पुढे करतात. आणि या ठिकाणी हे सरळ दिसते आहे की हे सगळं बोगस आहे, बनावट आहे. याच्यामध्ये वर्ग 1ची जमीन दिसते आहे, महार वतन जमीन नाही आहे, काहीच संबंध याच्यामध्ये. 24 वर्ष घटना घडल्याचा क्रम केव्हा FIR मध्ये लिहिलेला आहे तर 2002 पासून तर 2026 पर्यंत केव्हा घडली हे माहिती नाही. अशा स्वरूपाची FIR या ठिकाणी दाखल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. याचा सखोल तक्रार मी करणारच आहे आणि तक्रारीच्या अनुषंगानं न्यायालयाच्या मध्येही मी याच्या विरुद्ध अपील करणार आहे.